चला आज एका अशा रहस्यात शिरूया जिथे लोभ आहे, विश्वासघात आहे आणि हो, एक हरवलेला खजिना सुद्धा. आपण उलगडणार आहोत सर आर्थर कॉनन डॉयल यांचं द साइन ऑफ 4. विचार करा, वडील 10 वर्षांपासून गायब आहेत आणि अचानक दरवर्षी एक मौल्यवान मोती मिळायला लागतो. कुठून येतोय, कोण पाठवतोय, काहीच माहिती नाही. हीच ती अजब कहाणी आहे जी मेरी मॉन्स्टन नावाच्या एका तरुणीला थेट शर्लॉक होम्सच्या दारापर्यंत घेऊन येते. आणि मेरीचे शब्द ऐकल्यात ना, की मी स्वतःला ज्या परिस्थितीत पाहते त्यापेक्षा विचित्र काहीच असू शकत नाही. खरे म्हणजे ह्या परिस्थितीत कोणीही गोंधळून जाईल, नाही का? तिच्या या एका वाक्यामुळेच आपल्यालाही वाटतं की नक्की काय आहे ह्या रहस्यामागे. तर गोष्ट अशी आहे, मेरी होम्स आणि वॉटसनला सगळं काही सांगते. तिचे वडील कॅप्टन मॉर्स्टन 10 वर्षापूर्वी अचानक गायब झाले आणि त्यानंतर दरवर्षी न चुकता तिला एक मौल्यवान मोती मिळतोय एका अनोळखी व्यक्तीकडून. आणि आता तर एक पत्र आलंय जे तिला एका अज्ञात ठिकाणी भेटायला बोलवतंय. आता हा घटनाक्रम बघा. आधी वडील गायब होतात, मग काही वर्षांनी मेजर शोल्टोचा मृत्यू होतो आणि त्याच वर्षीपासून मेरीला मोती मिळायला लागतात. या सगळ्या घटना त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे तर नक्की, पण कशा? हेच ते कोडं आहे जे आता होम्सला सोडवायचंय. बरं, पत्रात दिलेल्या पत्त्यावर पोचल्यावर त्यांची भेट होते थॅडियस शोल्टोशी. आणि इथे एक मोठं रहस्य बाहेर येतं. आग्राचा खजिना आणि त्यासोबतच एका लाकडी पायाच्या माणसाची जबरदस्त भीती जी त्याच्या वडिलांना म्हणजे मेजर शोल्टोला आयुष्यभर छळत होती. आणि इथून पुढे कथानक एक काळोखं वळण घेतं. जी केस फक्त एका हरवलेल्या व्यक्तीची वाटत होती ती आता एका खुनाच्या तपासात बदलते. हो, थॅडियसचा भाऊ बार्थोलोम्यो याचा खून झालाय आणि तो खजिना तो आता गायब आहे. होम्स जेव्हा घटनास्थळी पोहोचतो तेव्हा त्याला काही महत्त्वाचे पुरावे मिळतात. एका लाकडी पायाच्या माणसाचे ठसे, सोबत एका लहान साथीदाराचेही. खुनाचं शस्त्र, एक विषारी काटा, पण सगळ्यात मोठा पुरावा होती एक चिठ्ठी आणि त्यावर फक्त 4 शब्द होते, द साइन ऑफ द 4. तर मग कोण आहेत हे लोक आणि काय आहे हे द साइन ऑफ द 4? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वर्तमानात नाही मिळणार. त्यासाठी आपल्याला त्या रक्तरंजित भूतकाळातच जावं लागेल. आता आपण येतो कथेच्या अगदी मुळाशी. होम्सच्या तावडीत सापडलेला तो लाकडी पायाचा माणूस जॉनथन स्मॉल अखेर तोंड उघडतो. आणि तो जो इतिहास सांगतो ना, तो ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तर या खजिन्याची कहाणी सुरू होते भारतात एका हत्येने. स्मॉल आणि त्याच्या 3 साथीदारांनी खजिना चोरला, पण ते पकडले गेले. तुरुंगात त्याने 2 रक्षकांशी सौदा केला. हो, ते रक्षक म्हणजे मेजर शोल्टो आणि कॅप्टन मॉर्स्टन. पण शोल्टोने सगळ्यांना धोका दिला आणि खजिना घेऊन पसार झाला. आणि याच विश्वासघाताच्या खेळात मेरीच्या वडिलांचा जीव गेला. आणि द साइन ऑफ द 4 म्हणजे काय? तर तो होता त्या चौघांचा गुप्त करार. जोनाथन स्मॉल आणि त्याचे ते 3 साथीदार. खजिना मिळवण्यासाठी केलेला करार, त्यांचं चिन्ह. बरं, जोनाथन स्मॉलच्या कबुलीजबाबामुळे आता सगळं स्पष्ट झालंय. आणि आता सुरू होतो कथेचा सगळ्यात थरारक भाग, खुण्यांचा पाठलाग. होम्स आणि वॉटसन थेट थेम्स नदीवर पोहोचतात. आणि इथे परत एकदा होम्सची कमाल दिसते. फक्त एका वासावरून, क्रिओसोटच्या वासावरून तो गुन्हेगारांच्या बोटीचा माग काढतो. म्हणजे विचार करा, किती विलक्षण निरीक्षण शक्ती आहे ही. त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र हेच आहे. कल्पना करा, रात्रीचा अंधार, थेम्स नदीच्या लाटा आणि त्यावर होणारा बोटींचा थरारक पाठलाग. एका बाजूला होम्स आणि वॉटसन आणि दुसऱ्या बाजूला जॉनाथन स्मॉल आणि त्याचा भयानक साथीदार टोंगा. घोडीवार होतोय आणि हाच या कथेचा क्लायमॅक्स आहे. तर पाठलागानंतर आता आपण कथेच्या अगदी शेवटाकडे वळूया. इथे आपल्याला संपत्ती आणि खरा आनंद यातला फरक कळतो. पाहूया त्या शापित खजिन्याचं शेवटी काय होतं ते. आणि शेवटी काय होतं? ज्या खजिन्यासाठी इतके खून झाले, इतका विश्वासघात झाला, तो खजिना कोणालाच मिळत नाही. जॉनथन स्मॉल तो अख्खाच्या अख्खा खजिना थेम्स नदीत फेकून देतो. यापेक्षा मोठी विडंबना काय असेल, नाही का? लोभाचा अंत असाच होतो. आता इथे बघा, हे चित्र सगळं काही सांगून जातं. जोपर्यंत खजिना होता तो प्रत्येकासाठी एक ओझं, एक शाप होता. मेरी एक श्रीमंत वारस होती, पण दुखी. वॉटसन तिच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करू शकत नव्हता. पण जसा तो खजिना नाहीसा झाला तसं सगळं बदललं. मेरीला संपत्तीच्या ओझ्यापासून मुक्ती मिळाली आणि वॉटसनला त्याचं प्रेम मिळालं. खरी संपत्ती हीच होती, नाही का? म्हणजे तो खजिना ज्याच्या ज्याच्या वाट्याला आला त्याचा नाशच झाला.
मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो खजिना गमावणं हेच कदाचित सगळ्यांसाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं का? कधीकधी ज्या गोष्टींमागे आपण धावतो त्या न मिळण्यातच आपलं खरं भलं असतं, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.